होऊ शकेल. मीटर रिडिंगमधील मॅन्युअल प्रोसेस कमी होऊ शकते. बिलिंग अधिक ॲक्युरेट करण्याचा दावा केला जाऊ शकतो. तांत्रिकदृष्ट्या पाहिलं तर कल्पना चुकीची नाही आहे. जग डिजिटल होत आहे. बँकिंग डिजिटल झालं आहे. पेमेंट्स डिजिटल झाले आहेत. गव्हर्नमेंट सर्व्हिसेस डिजिटल झाल्यात. मग इलेक्ट्रिक सिस्टीम डिजिटल का होऊ नये असा सरकारचा प्रश्न आहे. पण इथंच एक मोठा फरक आहे. UPI वापरायचा आहे की कॅश. अनेक परिस्थितीत तुमच्याकडे पर्याय असतात, पण तुमच्या घराचं इलेक्ट्रिसिटी मीटर बदललं जात असेल तर तो ग्राहक विचारतो, मला पर्याय आहे का? आणि हाच प्रश्न आता पॉलिटिकल झाला आहे. आता सर्वात महत्त्वाचा आणि सेन्सिटिव्ह मुद्दा, वीज बिल. महाराष्ट्रातील काही ग्राहक आणि काही कन्झ्युमर ऑर्गनायझेशन्स यांनी स्मार्ट मीटर बसवल्यानंतर बिल वाढल्याच्या तक्रारी किंवा आरोप मांडलेले दिसून येत आहेत. काही ठिकाणी याबाबतची आंदोलनं सुद्धा झालेली समोर येत आहेत. पण इथं एक गोष्ट अत्यंत स्पष्ट ठेवली पाहिजे. स्मार्ट मीटर बसवला म्हणजे प्रत्येक ग्राहकाचं बिल दुप्पटच होतं का? तर असं सिद्ध झालेलं सार्वत्रिक तथ्य नाही असं सरकारला म्हणायचं आहे. पण ग्राहक तक्रार करत असतील तर त्या तक्रारीकडे दुर्लक्षही करता येणार नाही. कारण सामान्य माणसाला टेक्नॉलॉजीचं टेक्निकल प्रेझेंटेशन महत्त्वाचं नसतं. त्याच्यासाठी एकच प्रश्न असतो, काल माझं बिल एवढं होतं आणि आज जास्त का आलं? सरकार किंवा वीज वितरण कंपनी म्हणू शकते, नवीन मीटर अधिक ॲक्युरेट रिडिंग घेत आहेत. कन्झम्पशनचा पॅटर्नच वेगळा आहे. टॅरिफ कॅल्क्युलेशन तपासा. टेक्निकल इश्यूज असू शकतात, पण ग्राहक म्हणतो मला सोप्या भाषेत समजवा. आणि इथेच कम्युनिकेशन गॅप तयार होतोय. एका बाजूला इंजिनियरची भाषा आणि दुसऱ्या बाजूला ग्राहकांना पडलंय आपलं स्वतःचं मंथली बजेट. या दोन भाषांमध्ये अंतर वाढतंय का? खरंच हा विषय राजकीय होतोय? आता या सगळ्या स्टोरीतला सर्वात मोठा पॉलिटिकल ट्विस्ट, विरोधकांनी स्मार्ट मीटरवरती प्रश्न विचारले. हे अपेक्षितच होतं. विरोधी पक्षाचं कामच सरकारच्या निर्णयांवरती प्रश्न उपस्थित करणं आहे. पण जेव्हा सत्ताधारी बाकांमधूनही नाराजी आणि प्रश्न समोर येतात तेव्हा स्टोरी मात्र बदलते. का? कारण आमदार फक्त विधानसभेत बसलेला नेता नसतो, तर तो आपल्या मतदारसंघात रोज अनेक लोकांना भेटतो. लोक त्याला काय सांगतात? रस्ता खराब आहे, पाणी येत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत,